गेला समुद्रात तो. माझा फोटो काढला का तू? तुला चॅलेंज देऊ का? ती आजी आणि ती सोबत डान्स कर जा. मला कोणी डान्स करता माझा नवरा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. तर आमच्यासोबत आमचे 3 पार्टनर नाही आहेत कारण ते पुढे गेले आहेत. आम्ही आज पोहोचलो आहे गोव्याला. त्यांचा एक छोटासा टूर आहे, काहीतरी जास्त टाइम नाही आहे आमच्याकडे. आम्ही 3 वाजेपर्यंत आम्हाला रिटर्न यायचं आहे, वापस येत आहे आमच्या शिपवर. तर आमच्या रूम्स अलग अलग आहे. तर आम्ही 2 जण आहे आणि ते 3 जण अलग, माहिती नाही कुठेतरी त्यांना अलग घेऊन गेलेले आहेत. तर आमची भेट होणार की नाही होणार माहिती नाही. झाली तर फार छान, अशी कशी नाही होणार भेट? नाही झाली तरी पण फार छान. काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. आपलं सामान अक्षय भाऊच्या बॅगेत. हे फरक नाही पडत अक्षय भाऊच्या बॅगमध्ये सामान असलं तरी ते की आपलं सामान चोरून येणार आहे. ते सामान पण मला आपण चोरून येणार आहे. काम पडत ना तिथं. मला माझं सामान आहे. हां. अरे वा, बॅग तुटली माझी. बॅगेचा तुकडा पडला. चल जाऊ दे. 150 बॅग मला नवीन बॅग घेऊन 150 पाहिजे. बॅग घरात. गोव्यावरनं बॅग घेऊन पाहिजे 150 मला. बॅग आपण गोव्याला उतरलो त्याच्यासाठी की माझी बॅग तुटेल आणि तू मला नवीन बॅग घेऊन देशील. ओके. आणि मी जाणून बसून नाही तोडली, चुकून तुटली. माहितीये मला, घरीच तू आरी घेऊन अशी करत. हा. तुम्हाला आमची एनर्जी ऐकून वाटत असेल की हे इतके डलडल का बोलतात, कारण की आम्ही इतकी पार्टी करून थकलो होतो 2-3 दिवस. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर आम्ही गोव्यात उतरलो. बरंच तुटली माझी. आता मला असं घेऊन फिरावं लागतं ना माझ्या बॅग. हा काय, हो बाई देतो घेऊन. वेलकम टू कोलवा बीच, एशिया सेकंड लॉंगेस्ट बीच. महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आज आम्हाला माहिती होते की आम्हाला बीचवरच आणणार आहे असं, तर सगळ्यांनी स्लीपर्स घातलाय. इव्हन शशांक, अक्षय, काव्या आणि इव्हन मी सुद्धा. जे लोक गोव्याला येऊन गेलेले आहेत त्यांनी ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, त्यांनी डोकं लावलेलं आहे. आणि एक माणूस तो मागं फिरतात, त्याचं दाखव पटकन आउटफिट. हा कुठे इकडे रे. हा बघा. लोकांना लक्षात आलं पाहिजे तू फर्स्ट टाइम आला. मेरे को नहीं पता था चप्पल लाना पड़ता, मैंने चप्पल नहीं लाया. कितना लोगे आप? 100 की बनती है, 150 का 2 बनती है. नहीं इतने रहने दो. कितना में बनानी है? 15 रुपीज. 15 रुपीज. 15. शॉर्ट घेऊन ये. शॉर्ट घेऊन येशील शर्ट घेऊन आलो होतो. शॉर्ट आणि स्लीपर घालून येशील. स्लीपर म्हणजे त्याला शॉर्ट म्हटलं तर शॉर्ट घालून आला तो. आणि तो पोहू नाही शकत, त्याच्या अंडर 3 शित आहे. नाही बरा आहे ना, मग तो बुडणार नाही ना. तुम्हाला गच करा नाही. अरे माझ्या पब्लिकला नाही ऐकायची आहे तुमची नवरा बायकोची किरकिर. ही एकटीच फॉर्म मध्ये होती. नाही मला कालच म्हणजे लक्षद्वीप मध्ये डोंबडे फोटोज येईन एकदम. पण मला कालच सांगितलं सगळ्यांनी की कमीत कमी उद्याचे दिवस फुल कपडे घालून जा, टॅन नाही होशील. म्हणजे लक्षद्वीप पर्यंत चांगले राहतील. बघ किती चांगला नवरा आहे तुझा. आम्ही लोक तर टॅन नाही होणार, कारण आम्हाला स्कोपच नाही. याला जोक समजायला थोडा वेळ लागते. स्कोप टॅन मध्ये ऑलरेडी आहे असं म्हणणं आहे. मी एकटाच नाही घालून. प्रत्येक गावात लोक एक मिनिट. म्हणजे तू काका लोकांशी कम्पेअर करायला स्वतःला. काकाच आहे. लोकच राहते ना. इथं आम्ही खूप सारे रील्स आणि व्हिडिओज काढले आहेत, पण ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. प्लॅनिंग आली आहे. हे दुसराही पट्टा तुटला इथं गोव्यात येऊन. मगाशी एक तुटला होता, हा दुसरा. ते बॅग चांगलं भेटते का? येस. येस, मी बॅग, ही गोव्याची बॅग आहे आणि मी आज पुन्हा बॅग घेणार आहे. तर आता मी नवीन बॅग घेणार आहे गोव्यामधून. चला मग पटपट फोटो काढा, निघा लवकर, कारण आपल्याला जायचं आहे. गोव्याला बॅग भेटते म्हणून. त्यांना माहिती हिला ऑलरेडी माहित आहे. याच्या गोष्टी आहे का, आम्ही बॅग घ्यासाठी गोव्याला येतो. स्वस्त असतात, स्वस्त असतात, स्वस्त. स्वस्त. ते जाण्याचं पकडून थोडे स्वस्तच होते. हा, मोजक्या जागेवर. हे जे घुसी वापरताना तुम्ही फालतू आहे. आमच्या इथं डायरेक्ट कॉर्डिलिया क्रूज करते, त्या तिकीट्स काढते, तिथून गोव्याला येते आणि गोव्यावरून बॅग्स घेते. बॅग्स कितीच्या पडते तर 300-400च्या. पण ते कॉर्डिलिया क्रूजची जे तिकीट आहे 1.5 लाख. ते कोण पकडान? हा काय बॅग महत्वाच्या. बॅग इम्पॉर्टंट असते ना. केवढा जोरात मारता. त्या सूर्य मिटवला समुद्रानं माया. मी तुला सांगत आहे इथे नाही तिकडे पाहिजे. तू इथे इथे काढायला लावत आहे मला. तू पुरे काठानं जरी काढशील तरी पाणी येते. घे पटकन. गाईज, या बायकोच्या नादात मी पूर्ण जळलो आहे, पण तरी मला इथं जबरदस्ती उभं करून ठेवला. हा टाइमच नाही आहे इथे याचा बीचवर. संध्याकाळी सनसेटच्या टाइमला लागते, नाही तर सकाळी सनराईजच्या टाइमला लागते. ह्या टाइमला पूर्ण जळून जाते माणूस. तरी इले फोटो काढायचे आहे. मग घरी जाऊन चिल्लावन मी टॅन झाली करून.
जे डोळे एवढे मोठे डोळे का रनवे का ते केलं तेव्हा म्हणा ना इथं काढायचं आहे इथं काढायचं आहे हे काढला इथं फोटो काढला गेला समुद्रात तो अरे यार माझा फोटो काढला का तू हो काढला माहित नाही आला का तर त्याच्या डोळेच नव्हते त्याला जाऊ दे चालते आता स्वतःची चुकी आहे तर कबूल नाही करणार Shut up. हा स्वतःची चुकी आहे तर शटअप दुसरा काढून आली ते आता हे उलट ढुंगण काऊन काढलं Shut up. एस के साहेब करी ना शशांक किरण अच्छा ये ना आलो ना फोटो काढूया आपण पाणी याच्या पहिले लिही जे काही लिहायचं आता येणारा पाणी आलं पाणी पटकन जे किल्ल्यावर नाव लिहून ठेवते त्याच्यापेक्षा बेटरच आहे आपण जस्ट आमचा बीच फिरून झालाय आता आणि इतकी ऊन आहे बीचवर हा बीच टाइम नाही आहे बीच टाइम जायचं तर एक तर सकाळी 5 ते 6 अदरवाईज संध्याकाळी 5 नंतर आणि इतकं टॅन झालंय मी तर टोटली टॅन झाली आहे पूर्ण खरंच झाली मी टॅन मॅनेजर हुशार आहे पहिलेच टॅन होऊन आली होती अमरावतीतून आम्ही पहिलेच टाइम आलो काही टेन्शन नाही आम्हाला. तर आता शॉपिंग करायला आलो आहे थोडंफार म्हटलं काहीतरी घ्यावं आणि माझी पर्स पण तुटली तर मला पर्स पण घ्यायची आहे बॅग घ्यायची आहे छान बघू आता भेटते की नाही भेटत तसं शॉपिंगला तर खूप सारा इथे ड्रेसेस आहे कॅप आहे पर्स घ्यायला आली आहे कारण पर्स तुटली आहे तर मला पर्स घ्यायची आहे मला आवडली इथे बरं आहे काहीतरी तुला असं पट्टा पण पाहिजे होता ना बघ म्हटलं होतं ना थांबत जा ऐकत जा माझं म्हणून नाही बिलकुल नाही हा ही आवडली आहे मला पण हिच्यापेक्षा ब्लॅक चांगली वाटत आहे जरा मला ती ही पण चांगली वाटत आहे ही फ्रेश कलर आहे हा पण हा सगळ्या ड्रेसवर जाईल सध्याच्या ड्रेसवर तो चाललाय व्हाईटवाला तो ते घेतली का ते ब्लॅकवरही जाते व्हाईटवरही जाते सगळं छोटी मोठी जर नको पाहू घे पटकन चलो A few moments later. तुला चॅलेंज देऊ का म्हटलं ती आजी आंटी सोबत डान्स करता आजी कुठे जवाना नाही आजी आंटी अरे ती तिकडे आहे ती स्टोल घेऊन आहे म्हणजे मी आता रिजेक्शन बुड्डे पासून रिजेक्शन तिच्यासोबत डान्स करता चॅलेंज ऍक्सेप्टेड. आपण तुम्ही दोघं करा म्हणते अच्छा ओके पण मी चॅलेंज पूर्ण केलं त्या म्हणतात की मी हसबंड सोबतच करेल म्हणजे हसबंड आलेले आहेत अमरावती महाराष्ट्र मला सोडून डान्स करता माझा नवरा ते मित्र भेटल्यानंतर असंच होते संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया तर मी माझ्या नवऱ्याला चॅलेंज दिलं तर त्याने ते कम्प्लीट केलं कारण त्याला कोणतं चॅलेंज दिलं तर कम्प्लीट केल्याशिवाय राहत नाही मला माहित आहे म्हणून मी मुद्दाहून त्याला चॅलेंज दिलं ही एक्स आर्मी होती आता 70च्या एज मध्ये आहे पण बास्केटबॉल खेळते गोल्फ खेळते या एज मध्ये खूप वेळ बोलली ती माझ्यासोबत सांगत होती की मी हे म्हटलं या एज मध्ये तुम्ही एवढं स्ट्रॉंग आणि एवढं हे कसं आहे तर ती म्हणे मी एक्स आर्मी ऑफिसर आहे माझे हस्बंड पण त्यामध्ये होते आम्ही असं तसं वगैरे छान आहे मस्त ऍक्च्युली पंजाबची आहे ती पंजाबला राहते त्यांचं काहीतरी आहे इकडे पुण्याला क्लबिंग वगैरे तर म्हणून ते आला इकडे मुंबईसाठी पण ती बोलायला खूप छान होती मला मस्त वाटलं तिच्यासोबत बोलून म्हातारी होती पण जवानी ते एजंट सारखे दिसत असत ते कॅटरीना वाल्या टायगर सिंधात कॅटरीना कशी दाखवली कशी असन ते ऍक्च्युअल मध्ये जवानीत म्हणजे आता एवढी फिट आहे पूर्ण मेंटेन होती ते जवानीत कशी असन आणि तिथं 20व्या वर्षीच लग्न झालं
तिने मला विचारलं की तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले. म्हटलं 2 वर्ष झाले. तर ती म्हणे कोणत्या काय एज आहे. मी एज वगैरे सांगितलं. ती म्हणे माझं 20व्या वर्षी लग्न झालं. मला आता ग्रँड डॉटर वगैरे आहे तसं वगैरे आहे. म्हटलं छान. ती म्हणे तुमची लाईफ छान एन्जॉय करा म्हणे. बेस्ट लक. तिने मला आशीर्वाद दिला तिचा आणि तिला सी ऑफ केलं.